नाशिकच्या काठे गल्ली परिसरातल्या सातपीर दर्ग्याचं अतिक्रमण महापालिकेच्या वतीने हटवल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी परिस्थिती तणावपूर्ण असली तरी जनजीवन हळूहळू पूर्वपदावरती येत आहे। सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहरातील काठे गल्ली इथली दुकानं, बँका आणि कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत। आवश्यक सेवा वगळता संपूर्ण परिसर हा निर्मनुष्यही करण्यात आलाय। नाशिक पोलिसांची 2 पथकं तर राज्य राखीव दलाचं 1 पथक तैनात करण्यात आलंय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असलेली अतिक्रमित जी दर्गा आहे ती काल नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवल्यानंतर मोठ्या प्रमाणात हा जो पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी आपल्याला अद्यापही पाहायला मिळतोय। दुसऱ्या दिवशी देखील पोलिसांचा जो पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं दुकानं हे संपूर्ण व्यवस्थापन या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळतंय। मेडिकल त्यासोबत अत्यावश्यक सेवा वगळता या ठिकाणी संपूर्ण जो परिसर आहे त्या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे। आपण जर आजूबाजूच्या परिसरामध्ये बघितलं तर या ठिकाणी बँक आहे, त्यासोबत काही किराणा दुकानं आहेत, त्यासोबत काही या ठिकाणी आस्थापना आहेत, या सगळ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। एकूणच जर बघितलं तर आजचा दुसरा दिवस असताना देखील या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। राज्य राखीव दलाची 1 तुकडी त्यासोबत नाशिक पोलीस दलाच्या 2 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे। या संपूर्ण काठे गल्ली परिसरातील जे रस्ते आहेत ते देखील आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे। पर्यायी मार्गांचा वापर या ठिकाणी करण्यासाठी पोलिसांकडून आव्हान केलं जात आहे। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर एकूण आता पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।